सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। चंदन सा आदर कुमकुम की आस्था, चंदन सा आदर कुमकुम की आस्था, पुष्पों सा प्रेम और शब्दों का समर्पण लेकर सर्वप्रथम मैं माँ सरस्वती और श्री गजानन महाराज को नमन करता हूँ और कार्यक्रम की शुरुआत करता हूँ। आदरणीय व्यासपीठ आणि प्रेम प्रज्ञा आणि प्रतिभेच्या सभामंडपात बसलेल्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी शब्द सुमनांनी सर्वांचं सहर्ष स्वागत करू इच्छितो। यानंतर नरेश मुळे सर, डायरेक्टर रेफी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करावी अशी मी विनंती करतो। हे महाराज काकाजी कृपा वशिकता या सर या समाधान सर या पुढे या सर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न झाले आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। अरे अरे घ्या तुम्ही केलं म्हणजे एपीजे अब्दुल कलाम साहेब कार्यक्रम शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। वाह। Now I would like to invite Principal Sir, Holy Faith International School, Sillod. Please felicitate to Naresh Mole Sir, Director of Refi International Private Limited. Thank you, Friends Forever Group, for arranging such a nice. First of all, let me introduce you with my organization. As you can see, Refi name here. आप सब ये बात समझ गए होंगे कि कोई इंस्टीट्यूट है, लेकिन उसका पूरा नाम मैं एक बार बता दूं। उसके पहले मैं अक्षय सर को थोड़ा रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज प्रोवाइड कैटलॉग टू एवरीवन सो दे कैन हैव क्लोजर लुक ऑफ आवर ऑर्गेनाइजेशन। हम जो यहाँ पे आए हैं, विच लँग्वेज शुड आई प्रेफर, हिंदी और मराठी? हाँ, मराठीमध्ये चालेल तसंही नाही, हिंदीमध्ये हा नाही। प्रॉब्लेम काय आहे, आमचं जे इन्स्टिट्यूट आहे, आधी आम्ही असा विचार केला होता शिंदे साहेब की तुमचं तर नाव पण शिंदे, तर आम्ही असा आधी विचार केला होता की इथून आम्ही लाईव्ह करणार आमच्या भारतात। रेफी जे आहे आमचं रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि संपूर्ण भारतामध्ये आमच्या 850 फ्रँचायझी आहे। आम्ही पार मणिपूरमध्ये पण आहोत, त्रिपुरामध्ये पण आहोत, आसाम, काश्मीर, केरळ, असं कोणतंही स्टेट नाहीये जिथं आपण नाहीये। आणि आपलं हेड ऑफिस आहे हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे। आणि इथं बसून आज माझ्या दिल्लीमध्ये 20 फ्रँचायझी आहे, मुंबईमध्ये 25 फ्रँचायझी आहे,
कोलकात्यात 25 आहे, बँगलोरमध्ये 25 आहे, चेन्नईमध्ये 2च आहे, कारण त्यांना हिंदीचा इश्यू आहे, पण तरी आहेत. तर हे काय, ज्यावेळेस आपलं कार्य बोलतं ना, मग ते तुम्ही कुठं, कारण की फार लोकांचा एक असा भ्रम होता की शक्यतो तिकडून आपल्याकडे आलं पाहिजे. पण आज आपण आपल्या जे माझी टीम आहे, आमचं जे कार्य आहे, त्यामुळे आज इथं बसून आपण पूर्ण भारतात पोहोचू शकलेलो आहोत. आणि ते एक आमच्यासाठी सुद्धा एक आनंदाचा आणि याचा आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काय कार्य घडू शकतं, की पूर्ण भारताचा शैक्षणिक हे जे पॅटर्न आहे तो बदलण्याची क्षमता या आपल्या शहरामध्ये पण आहे, हे सिद्ध करण्याचा एक आम्हाला चान्स भेटलाय. तर अशा पद्धतीचं एक काम आहे. तर थोडक्यात मी थोडंसं इंट्रोडक्शन देतो. बेसिकली वी आर ऑन मिशन. आम्ही एक मिशन घेऊन चाललोय. एक मिशन का बरं? मी तुम्हाला सांगतो की हे रेफी रिसर्च इन्स्टिट्यूट 1998 ला मी एस्टॅब्लिश केलं. मी बेसिकली सायकोलॉजिस्ट आहे. माझं नाव डॉक्टर नरेश मुळे. मला स्पेशली काही खास इनोव्हेशन साठीच डॉक्टरेट भेटलेला आहे, तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला बोलेल. आज जे आलेलो आहे, आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आपण अशी काय मदत करावी. बिंग इन्स्टिट्यूट, बिंग काय ऑर्गनायझेशन, एक शाळा, आपण एक कॉलेज हे रन करतोय, तर त्यावेळेस आपला मोठा कन्सर्न असतो की शाळेची ग्रोथ व्हावी आणि विद्यार्थ्यांची पण ग्रोथ व्हावी. तर हे करत असताना काही असे कळीचे मुद्दे आहेत ज्याच्यावर आम्ही आमचं पूर्ण आयुष्य दिलं. मी आज 28 वर्षापासून लगातार याच्यावर पूर्ण माझं समर्पण. आता अक्षय मला 18 वर्षापासून ओळखतो, तर 18 हा माझा 9वीचा विद्यार्थी आहे. तर त्यांनी पाहिलंय माझे सगळे अपडाऊन्स काय होते ते पाहिले. तर आम्ही आपलं समर्पण पूर्ण करून हे केलेलं आहे. तर ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे, जास्त वेळ आपल्याला याच्यात नाही हे करायचं आहे. बेसिकली बिंग सायकोलॉजिस्ट 98 मध्ये ज्यावेळेस आम्ही पाहिलं की इंजिनियर्स एवढं इनोव्हेशन्स करून आज आपलं लाईफ खूप सोपं केलं इंजिनियर्सनी, राईट. मग सायकोलॉजिस्टचं पण काहीतरी कर्तव्य आहे ना, त्याचंही काहीतरी कर्तव्य की आपणही काहीतरी रिसर्च करावा आणि जगाला काहीतरी द्यावं. म्हणून रेफी, रिसर्च अँड स्टडी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी, सायन्स अँड फिलॉसॉफी, हे आमच्या रिसर्च इन्स्टिट्यूटचं नाव आहे. हे 98 ला पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या जवळ विठ्ठल हाईट्स नावाची आमची बिल्डिंग होती, त्या ठिकाणी हे एस्टॅब्लिश केलं. पण त्यानंतर असं काही घटना झाली की माझं लग्न झालं. लग्नानंतर माझी वाईफ, माझी बायको जी आहे, ही संभाजीनगरमध्ये पूर्वीपासूनच स्वामीनारायणचं सभा घेण्याचं, ते प्रवचन करणे, सत्संग करणे हे कार्य करत होती. तर मग मी सत्संगात आलो आणि माझं एम होतं की मला आयदर आय विल शिफ्ट टू नांदेड, बिकॉज नांदेड वॉज माय लाईक वेन आय वॉज इन 10th स्टँडर्ड आय वॉज इन नांदेड. आणि नांदेड हे एज्युकेशनचं फार मोठं हब झालेलं आहे. तर तिकडे मी शिफ्ट होईल, नाही तर मुंबईला शिफ्ट होईल, कारण माझा रिसर्च आणि ते सगळे याच्यावरच होतं. तर आता रिसर्च जो चालू केला, तर मग गुरूंनी सांगितलं की नाही, तुम्हाला मुंबईलाही नाही जायचं, नांदेडलाही नाही जायचं, गुरु आज्ञा. आणि घरी काय ना 100 वर्षापासून आळंदी ते पंढरपूर वारीची प्रथा आहे, तो गुरु शब्द वचनाच्या बाहेर जायची ते संस्कारच नाही. तर सगळं सोडून मग आम्ही औरंगाबादला राहिलो. त्यावेळेस औरंगाबाद होता, आज आपलं छत्रपती संभाजीनगर झाले, आपल्यासाठी खूप आनंदाचा विषय आहे. पण हे करत असताना, कारण की आम्हाला रिसर्च करायचा होता, तो म्हटलं काय हरकत नाही, फक्त इन्कम सोर्स बंद होईल, पण काही ना काही नवीन इन्कम करू. मग कोचिंग इन्स्टिट्यूट चालवलं, सगळं केलं. पण जो रिसर्च का चालू केला, हा जो मुद्दा आहे ना, तुमच्या सगळ्यांच्या हृदयाच्या खूप जवळचा मुद्दा आहे. म्हणून मी आज स्पेशली या ठिकाणी आलोय. पूर्ण भारतात हेच कार्य आमचं सगळ्या जिल्ह्यात चालू आहे सर. माझे जेवढे पण फ्रँचायझी आहेत, यांना मी आता इथून तुमच्याकडून बोलणं हे सगळं त्यांना पण देतोय. आणि तिथं प्रत्येक शाळा, प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन आम्ही हेच घेतोय, कारण की एक मिशन घेऊन आम्ही चाललोय. हे कोणतंही कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाही, एक मिशन आहे. तर हा भाव काय आहे की सर, आपण लहानपणापासून ऐकत आलोय बघा, आपल्याला नेहमी ना मोटिवेशनल स्पीकर यायचे. रिसर्च इन्स्टिट्यूट का सुरू केलं? रिसर्च माइंड पॉवरवरच का चालू केलं, विल पॉवरवरच का केलं? तर तुम्हाला सांगतो, लहानपणापासून आहे ना आपल्याला वक्ते यायचे ना, ते म्हणायचे की इच्छाशक्ती असेल तर काय शक्य नाही, काही घडू शकतं. बाबासाहेब आंबेडकरांनी पोलच्या त्या लाईट मध्ये अभ्यास केला, यांनी विवेकानंदांनी एवढा त्रासात केला, असं सगळं आपण ऐकायचं होतं. आपल्याला वाटायचं की विल पॉवर आपल्याकडे आली तर आपलं काम फत्ते. तर हाच लहानपणापासूनचा माझा स्ट्रगल होता. इवन मी मराठी माध्यमात शिकलेलो आहे, तर इंग्लिशमध्ये सुद्धा माझा खूप स्ट्रगल होता.
की ज्यावेळेस 11वी-12वी सायन्स घेतलं त्यावेळेस साधा प्रश्न विचारता येत नव्हता. लोक इंग्लिश मिडियमची मुलं फटाफट प्रश्न विचारायचे आणि मराठी माध्यमाच्या मुलांना नव्हता येत. तर हे सगळं मनात कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये होतं. म्हणून विल पॉवरवरच काहीतरी रिसर्च करावा असं सुरुवात केली. पण सर तुम्हाला सांगतो, विल पॉवरवर जेव्हा रिसर्च सुरू केला तेव्हा खूप मोठं सत्य आमच्या समोर प्रगट झालं. मी 98 पासून हे करतोय आणि त्या रिसर्चची खूप मोठं प्रोडक्ट, एक तर प्रोडक्ट मी तुम्हाला सांगतो काय त्यांनी अचीव्ह केले आयुष्यात. तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस रिसर्च सुरू केला तेव्हा लक्षात आलं की नुसत्या विल पॉवरने काम होणारच नाही. हाऊ इज इट पॉसिबल की पिस्टन आहे म्हणजे पूर्ण गाडी बनते का? नाही. त्याला टायर्स पण लागणार, सीट पण लागणार, एक्सिलेटर लागणार, सगळंच लागणार, इव्हन पेट्रोल रोजच्या रोज लागणार. तर असंच काहीतरी अर्धवट कॉन्सेप्ट घेऊन मनामध्ये ना आपले मुलं आहे ना स्वतःला खातायत की मला त्याच्यात इच्छा शक्ती कमी नाही, इच्छाशक्ती माझ्याकडे नाहीये असं खातायत मुलं. आणि सगळे पॅरेंट्स आज त्या रिसर्च मध्ये लक्षात आलं की विल पॉवर नाही, त्याच्या व्यतिरिक्त खूप काही गोष्टी या विद्यार्थ्यांना अत्यंत गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्यांचं जो स्वप्न आहे बघा, आता आहे ना थोडेसे मुलं पण आहे ना थोडे फॉरवर्ड झाले, पहिल्यासारखं आहे ना स्वतःला फार खात नाहीत, पण जो ग्रोथ त्यांना पाहिजे. आज आमचं मिशन आहे की जे साऊथ बॉम्बेच्या मुलांना एक्सपोजर आहे, एज्युकेशन क्वालिटी आहे, ते माझ्या गावातल्या लहान मुलाला का नाही भेटावं? सेम ॲटमॉस्फिअर वी कॅन प्रोव्हाइड देम, सेम लँग्वेज स्किल वी कॅन प्रोव्हाइड देम, सेम कम्युनिकेशन स्किल वी कॅन प्रोव्हाइड देम. आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीचं काम सुरू करण्यासाठी मग तो एक प्रोग्राम तयार केला ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ही गरजेचं आहे, मेमरी पॉवर ही गरजेचं, ग्रास्पिंग पॉवर, सिन्सिअरिटी. तर ह्या सगळ्या रिसर्च नंतर अमेझिंग प्रोग्राम तयार झाला. तुम्हाला सांगतो, हा मुलगा माझ्याकडे आला होता, 49% वर आला होता. याचे वडील संभाजीनगरामध्ये रिक्षा ड्रायव्हर, तेही भाड्याची रिक्षा चालवायचे आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं सर त्यांनी 84%. 49 to 84. आणि हे माझ्याकडे एक नाही, अशा हजारो विद्यार्थी हे पर्सेंटेजनीच तयार झाले असं नाही. नाव ही इज टेक्निकल हेड इन माय सॉफ्टवेअर कंपनी as well as I will promote him as a director in my रेफी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड. आता हे एवढंच ट्रान्सफॉर्मेशन ते एका गोष्टीने फक्त कॉन्सन्ट्रेशन वाढलं असं नाही, ओव्हरऑल इमोशनल इंटेलिजन्स आणि या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम केलं. आणि मग या रिसर्च मध्ये आता अनेक लोक म्हणतात असं कसं काय म्हणतात सर, विल पॉवरच सगळं आहे, खूप जण विचारतात. तर मी तुम्हाला एक छोटेसे एक्झाम्पल मी देऊन सांगतो. समजा या ठिकाणी सर, आणि हा जो आहे ना कोंडमारा आपल्या विद्यार्थ्यांचा होतोय पालकांना, आज आपण जे आलेला आहात माझ्याकडं किंवा मी तुमच्याकडे आलो ऍक्च्युली, तर मी हा मेसेज घेऊन आलेलो आहे की पालकांना सुद्धा आपल्याला हे समजावं लागणार आहे की मुलांमध्ये विल पॉवरची कमी नाहीये. एक सिंपल उदाहरण देतो, सिंपल. या ठिकाणी जर आता 300 किलो वजन आहे आणि मी जर या सरांना सांगितलं की सर माझ्या गाडीमध्ये आता किंवा माझी गाडीच किंबहुना इट इज ऑडी, इट इज गुड व्हेकल, मी तुम्हाला गिफ्ट करतो, तुम्ही 300 किलो उचला. सर त्यांच्या मनात इच्छा होणार की नाही होणार? कोणालाही वाटेल ना की काय हरकत आहे, व्हॉट इज लॉस इन दॅट, फक्त ती. पण सर उचलता येईल का? म्हणजे प्रॉब्लेम इच्छाशक्तीचा राहिला का? प्रॉब्लेम हा इच्छाशक्तीचा राहिलाच नाही. प्रॉब्लेम कुठे? त्याच्या क्षमतेचा. आणि पालकांकडून सर 4 उपाय होतात आणि 4च्या 4 उपाय बघा. एक तर ते रागवतात मुलांना अभ्यासासाठी, बरोबर सर? तुम्ही तर शिक्षण क्षेत्रातले महारथी आहात सगळे, तुम्ही मला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता. आयदर ते लालच देतात की तू एवढं कर, तुला बाईक नाही तर मोबाईल नाही तर काहीतरी, किंवा समजून सांगतात, किंवा मग मारतात. फायनल सोल्युशन जे आहे, आयदर ते त्यांना डायरेक्टली मारतात. तर ह्या 4 सोल्युशन सर हे फक्त विल पॉवर साठी आहे सर. या 4 जे उपाय आपण करतोय हे फक्त त्यांच्यात इच्छा निर्माण व्हावी, आणि रागवतो त्यांनी इच्छा व्हावी म्हणून, पण त्याच्यात इच्छाशक्तीची कमीच नाही ना. कोणाला वाटतं कमी मार्क घ्यावे? प्रत्येकामध्ये इच्छाशक्ती आहे. म्हणजे प्रॉब्लेम कुठंतरी दुसरीकडेच आहे आणि आपल्याला सोल्युशन हे तिसरीकडे आपण देतोय. तर ह्या परिस्थितीला आपल्याला बदलायचंय. म्हणून हा रिसर्च जो आमचा केलेला रिसर्च हा तुमच्या सगळ्यांच्या खूप उपयोगी होईल, जेणेकरून मुलं अजून ग्रोथ करतील, नॉट ओनली पर्सेंटेज वाईज, एक्सपोजर वाईज. आज
मोठमोठ्या कंपनीमध्ये जे लोक काम करतात त्यांना सुद्धा जे काम येत नाही ते आमच्या अक्षयला येतं. ही इज इमोशनली व्हेरी ऍडव्हान्स. अंडरस्टँडिंग लेवल खूप ऍडव्हान्स लेवलला आहे. ते लोक याला फोन करून विचारतात की हे कसं करायचं. ते ही लेवल त्यांनी प्राप्त केलेली आहे. तर हे एक पहिला आमचा प्रोग्राम. दॅट प्रोग्राम वॉज रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन, स्टडी स्टॅमिना, मेमरी पॉवर अँड ग्रास्पिंग पॉवर. आणि याचे खूप सगळे एक्झाम्पल आपल्या संभाजीनगरामध्येच आहेत. आज त्यातले अनेक मुलं गुगलमध्ये जॉबला आहेत, कोणी अमेझॉनला जॉबला आहेत. सामान्य परिस्थितीतून, सामान्य मानसिक अवस्था, त्यांचे छोटे छोटे स्वप्न होते की माझे वडील बजाजमध्ये जॉब करतात तर त्याच्यानंतर मी बजाजमध्ये जॉब करेल. पण ओव्हरऑल त्याची मॅच्युरिटी वाढल्यानंतर त्यांनी मोठ्यात मोठ्या गोष्टी अचीव्ह करायला सुरुवात केलेली अशी खूप उदाहरणं आहेत. हे एक प्रोग्राम. पण ऑफकोर्स ॲज आय मेन्शन की हे आम्ही रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू केलं तर त्यावेळेस आम्हाला इन्कमचा कोणता सोर्स नव्हता. तर म्हणून आम्ही कोचिंग इन्स्टिट्यूट चालू केलं. एनिवे माझ्या रिसर्चला मला टेस्टिंगसाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता म्हणून रेफी कोचिंग क्लासेस म्हणून माझा संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासेस होते. 8वी 9वी 10वी 11वी 12वी अशा पद्धतीचं इन्स्टिट्यूट मी बरेच दिवस चालवलं. सुदगिरणी चौकामध्ये देवगिरी बँकेच्या टॉप फ्लोअरला, कोटगिरीच्या दिशाच्या टॉप फ्लोअरला माझं अनेक वर्ष मी इन्स्टिट्यूट चालवलं. पण अगेन त्या कोचिंग क्लासमुळे परत आम्ही रिसर्च पासून दूर जाऊ अशा भीतीने मग आम्ही ते बंद केलं. ते बंद करताना खूप लॉसेस झाले, खूप मानसिक त्रास झाला. पण रिसर्च करायचं हे फिक्स होतं म्हणून तो डिसिजन मी खूप म्हणजे कठीण डिसिजन होतं पण ते घेतलं. तुम्हाला लिटरली सांगतो सर, तो काळ असा वाईट होता, जेव्हा वाईट परिस्थिती ती, जेव्हा आपण काहीतरी पॅशन होतं रिसर्चचं म्हणून मी बंद केलं. पण लिटरली सांगतो एवढा त्रास झाला त्या बँकर्सचा याचा. एक असा क्षण आला, मी सायकोलॉजिस्ट आहे, मी काउन्सिलिंग करतो, पण मला सुद्धा एकदम मनात विचार आला की साला सुसाईड करावं, मरून जावं. आणि हे यांनी पाहिलंय अक्षयनी जवळून. त्यावेळेस पण तो माझ्याकडे जॉबला होता. पण एक क्षणासाठी झाला. ऑफकोर्स बिंग सायकोलॉजिस्ट मी मला स्वतःला तेवढं पुश करू शकत होतो. पण नंतर बाउन्स बॅक आम्ही केलं आणि परत रिसर्च मध्येच पूर्ण डुबलो. परत इकडून तिकडून दुसरे बिझनेस केले, सॉफ्टवेअर कंपनी उभी केली. त्यात माझी सॉफ्टवेअर कंपनी उभी राहिली सर. या नादात रिसर्च साठी पैसे गोळा करायचे तर आज माझी सॉफ्टवेअर कंपनी पण उभी राहिली. पण हे सगळं करत करत नंतर सुरुवात केली सर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं आम्ही ट्रेनिंग द्यायचो सर मुलांना. आणि ते म्हणायचे सर मला इंटरव्ह्यू क्रॅक नाही करता आला. मी म्हणायचो यार असं कसं काय यार, इंटरव्ह्यू तर क्रॅक मी खराब शिकवलं. नाही म्हणे सर तुम्ही चांगलं शिकवलं पण मला इंग्लिशच येत नाही. हे पहिला रिसर्च सांगितलं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनचं का आम्ही केलं कारण मुलांना ती गरज आहे. 1 तास बसायचं, 6 तास बसायचं म्हणतात, 1 तासात मन जिकडे तिकडे जातं. त्याच्यावर एकदम सायंटिफिक, त्यासाठीच मला डॉक्टरेट भेटलं सर, त्या रिसर्चसाठीच. BTT, बिहेवियरल ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, या माझ्या रिसर्चसाठीच मला डॉक्टरेट भेटलं. आणि दुसरे डॉक्टरेट भेटले ते माझ्या नॅचरल मेथडच्या जे स्पोकन इंग्लिशसाठी, इंग्लिश शिकवण्यासाठी जी नॅचरल मेथड मी डेव्हलप केली त्याच्यासाठी. आता ज्यावेळेस असं वारंवार व्हायचं तर आम्ही म्हणायचो जाणं बाबा मग स्पोकनचा क्लास कर. नॅचरल ना, मी पर्सनॅलिटी शिकवतो, माझा स्पोकनचा क्लास नव्हताच. तो म्हणायचो जा सर म्हणे मी 3दा केलाय. आणि लिटरल सर साहजिकन मला काय वाटायचं आपण शिक्षक होत सर, आपला ऍटिट्यूड काय साला आहे ना नालाय की याला करायचं नाही आणि खोटं बोलतोय. एक पहिली नॅचरल रिॲक्शन बिंग शिक्षक माझी ही यायची. पण नंतर खरंच चेक केलं तर अनेक पोरांनी खरंच 2-2दा 3-3दा पैसे भरून आणि रेग्युलर जाऊन, असं नाही की न जाता. मग मी म्हटलं चला आता आपण याचा रिसर्च करू. आणि आम्हाला रिसर्च इन्स्टिट्यूटला टॉपिक पाहिजे ना. मग आम्हाला टॉपिक भेटला वाय स्पोकन इंग्लिश क्लासेस आर अनएबल टू प्रोड्यूस डिझायर रिझल्ट्स, या नावाचा रिसर्च सुरू केला सर. आणि पहिल्या याला तुम्हाला म्हणजे तुम्ही लोक त्या डॉक्टर लोकांना ओळखत पण असताल बरं का. तर माझी पहिली बॅच जी होती संभाजीनगर मधले मोठमोठे डॉक्टर्स, आणि ती टेस्ट करायला सुरुवात केली. आणि आम्ही असं केलं की ग्रामरनी सुरुवात करू म्हटलं. आणि सर मी त्या डॉक्टर्सला 6 महिने शिकवलं आणि तरी ते फ्लुएंट नाही झाले. म्हटलं यार या मेथड मध्ये काहीतरी गडबड आहे. टेस्टिंग करायची होती तर आम्ही वेगवेगळ्या 6 मेथड आम्ही टेस्ट केल्या. मी डिटेलमध्ये नाही जाणार आता. पण वेगवेगळ्या भारतातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या मेथड्स आणल्या आणि त्या हे पैसे सगळे त्याच गोष्टीसाठी लागतात रिसर्चमध्ये. तर त्या टेस्ट केल्या आणि नंतर कळालं की पूर्ण भारतामध्ये फार मोठी घोडचूक होतीये. प्रत्येक जण ग्रामरचाच वापर करतंय. इंग्लिश शिकण्यासाठी
ग्रामरचाच वापर करते, जेव्हा की आपल्यापैकी कोणीच, आपण नाही पूर्ण जगात कोणताच व्यक्ती स्वतःची भाषा ग्रामरनी शिकत नाही. राईट ऑर रॉंग? कोणीच शिकत नाही. बरं, आता हे सत्य ना आपल्या सगळ्यांना माहितीये आणि आपण बोलताना भाषणात बोलतो पण की ग्रामरने आपण आपली भाषा कुठे शिकलो. पण जेव्हा इंग्लिश शिकायची वेळ येते परत आपण ग्रामर कडे जातो, कारण की तोच एक पॅटर्न चालत आला. मीही तेच केलं असतं सर, पण माझं स्पोकन इंग्लिश क्लासेस चालू करायचा काही विचारच नव्हता. मला फक्त रिसर्च करायचा होता. तर 6 टेक्निक वेगवेगळ्या 6 वर्ष रिसर्च केला सर. 2012ला चालू केला, 2018ला माझा पूर्ण झाला रिसर्च. आणि मग त्यानंतर सर नॅचरल मेथड नावाची मेथड आम्ही डेव्हलप केली. आता ही नॅचरल मेथड काय, जसं आपण मराठी शिकलो, पण आता आपण सगळे मराठी आहोत आणि आपण हिंदी बोलतो. हिंदी चुकीचं बोलतो का आपण? पण त्याचं ग्रामर कुठे शिकलोय आपण? स्टील वी कॅन स्पीक व्हेरी वेल. आज मी पूर्ण भारतात पोहोचलो ते हिंदीच्या जोरावर पोहोचलोय. त्या लोकांना इंग्लिश येत नव्हतं. मी फ्रँचायझी दिली अशांना दिली ज्यांना इंग्लिश येत नव्हतं. सर हे विशेष. ज्यांना इंग्लिश बोलता येत नव्हतं त्यांना फ्रँचायझी दिली, त्यांना ट्रेनर बनवलं आणि आज ते त्यांचा बिझनेस चालवत आहेत. 850 फ्रँचायझी सर आपल्या. त्यातल्या अर्ध्याच्या वर, तुम्हाला लिटरली सांगतो, 200 ते 250 लोक असतील ज्यांना इंग्लिश पहिल्यापासून येत होतं. त्यांचे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस होते, काही जण IELTS चे क्लास, आणि 20-20 वर्षापासून ज्यांनी क्लासेस घेतले ना सर, त्यांनी माझी फ्रँचायझी घेतली नॅचरल मेथडची. आज इथे नॅचरल मेथडची फ्रँचायझी द्यायला मी 10 लाख रुपये हे चार्ज करायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला खूप कमी पैशात दिली, पण नंतर मी खूप चांगले चार्जेस मागायला सुरुवात केली. तर आज ते नॅचरल मेथड जी डेव्हलप झाली सर, त्याला मी 6 वर्ष टेस्टिंग केलंय. आज माझे अंदमान निकोबार, म्हणजे इथं बसून अक्षय जे आहे माझ्या सॉफ्टवेअर कंपनीचं एक्सपर्ट, म्हणजे तो एक्सपर्ट एवढा आहे की इथं बसून आम्ही अंदमानची ऍडमिशन केली सर. डिजिटल मार्केटिंग मध्ये आम्ही खूप मास्टर आहोत. 850 फ्रँचायझी उगीच आले नसतील. आणि मी स्वतः माझ्या मोबाईलवर 5000 विद्यार्थ्यांना पर्सनली शिकवलंय नॅचरल मेथडने, 5000 विद्यार्थ्यांना. आणि ते टेस्ट झाल्यानंतर मग आम्ही 2023-24ला फ्रँचायझी द्यायला चालू केली आणि आज 25 आहे. आणि आज ऑलरेडी आम्ही फ्रँचायझी देणं लिटरली बंद केलं. आता आम्ही हायर चार्ज करायला लागलो, की आम्हाला आता इंटरेस्ट नाहीये. आणि आता आम्ही सुरू काय केलंय सर, हे बघा, मी म्हणजे एकदम मनातून बोलतो. मी ऑलरेडी आहे ना एनजीओला टेक्निकल कन्सल्टंट होतो 2001च्या आधी. आय वॉज अर्निंग व्हेरी गुड इन्कम. ते सोडून मी रिसर्च मध्ये उतरलोय. म्हणजे माझं काहीतरी असतं काही वेळ, तसं मला हे पॅशन आहे माझ्या रिसर्चचं. मला खरंच मनातून इच्छा आहे की माझ्या सायकोलॉजीच्या रिसर्चनी माझ्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला काहीतरी भेटावं. या वेळेपणातच हे तयार केलं. भगवंतानी कमी नाही केलं. आज 850 फ्रँचायझी, वी आर गेटिंग गुड इन्कम. पण मग तिथं जर लिमिट झालो तर मग मी कशासाठी, मी पुण्यात जो बिझनेस करायचो ना सर, स्क्रॅपचा बिझनेस होता माझ्या मित्राचा आणि माझा. आज त्याचं 100 कोटीचं टर्नओव्हर आहे सर. मी त्याच्यातच राहिलो असतो. पण मग त्या क्षणी जो वेडेपणाने मी डिसिजन घेतला की नाही करायचा मला बिझनेस आणि मला रिसर्च करायचा, मग आज मी पैशाच्या मागे लागलो. तर मग माझ्यासारखं मूर्ख आणि पागल माणूस कोणी की आयुष्य 28 वर्ष घातलं रिसर्च मध्ये आणि आज परत मी पैशाच्या मागे लागलो. म्हणून मी एक डिसिजन घेतलं की आता मला फ्रँचायझी नाही द्यायच्या. पैसे येत आहे ते ठीक आहे, येणारच आहेत, पण आता मला करायचंय की माझ्या भारतातल्या प्रत्येक शाळेला, प्रत्येक कॉलेजला, माझ्या भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे जे मी माझं ना हृदय काढून तुम्हाला देतोय मी आज, की जे रिसर्च आहे ना, कॉन्सन्ट्रेशन, आय डू बिलीव्ह इफ वी कॅन प्रोव्हाइड ट्रू पॉवर्स टू किड्स, दे विल बिकम अनस्टॉपेबल. 1, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, अँड 2, हाऊ टू स्टडी, अभ्यास कसा करावा आणि इंग्लिशमध्ये चांगलं कसं बोलावं, या 2 गोष्टी दिल्या ना तर ते अक्षरशः अनस्टॉपेबल. तो गरीब असो श्रीमंत असो काही फरक पडणार नाही सर. तो त्याचं कमवून घेईल त्या इंग्लिशवर आणि पुढे जाईल. त्याला कोणी थांबू नाही शकणार. तर हे सगळं आता मला माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं, म्हणून आता एक कमर्शियल ऍक्टिव्हिटी आम्ही ठेवलीच नाही. आज आम्ही प्रत्येक शाळेला देणार आहोत सेल, सेंटर फॉर इंग्लिश लँग्वेज, आणि दुसरं देणार आहे PDC म्हणजे चेक नाही देणार आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर. या 2 गोष्टी मला प्रत्येक माझ्या शाळेला, मी माझं आपल्याला, मी फक्त लहानपणी असं म्हणून बोललो नव्हतो की माझे भारतीय सगळे बांधव, मी लिटरली मानतो. माझ्या वेळेपणा तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही म्हणताल, खूप हसताल माझ्यावर.
विवेकानंदांचं वाचन करून ते एक वेळ आलं होतं डोक्यात, त्याच्यामुळे सायकोलॉजीकडे गेलो. एक मोठा ग्रुप तयार करायला सुरुवात केली होती लहानपणी, की जे समाजसेवा करण्यासाठी. मी 10वी-11वीत असतापासून हे असे कुटाने करत होतो. एक मोठा ग्रुप तयार केला की जे समाजसेवाच करतील फक्त, बाकी काहीच नाही, दुसरं कोणत्याही याच्यात करणार नाही. तर ती भावना आतमध्ये आहे सर, सुप्त आहे, आणि ती मला पूर्ण आता मी 50च्या याच्यात आहे. तर मला माझं रिसर्च 28 वर्ष दिल्यानंतर मला तुमच्याकडून पैशाचा या भानगडीचं मला नाहीये. मला फक्त आहे की मरायच्या आधी माझं रिसर्च प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. असाच मेलो तर हे तसेच तसं निघून जाईल. त्या भावनेनीच लिटरली सर माझा कोर्स तुम्हाला सर तुम्हाला तर कल्पना असेल की 35,000 रुपये मी फी घ्यायचो. हे माझे खूप जवळ राहतात. नालमवर सर ना, आपण भेटलेलो पण आहोत, तुम्ही माझ्याकडे सत्संगाच्या याच्यात पण आलेला आहात. हे मला म्हणजे आम्ही फार मोठं भागवताचा कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस, आणि माझे अनेक कॉमन हे आहेत. राजू पण आलेलं आहे. तर या 35,000 रुपये जो माझा कोर्स मी फी घेतोय, किंवा 12,000च्या खाली 1 रुपये मी घेत नव्हतो. तुमच्याच मी सांगणार नाही नाव, पण तुमच्याच सिल्लोडमध्ये एक शाळा आहे, त्याचे जे डायरेक्टर आहे त्यांच्या रिलेशन मधल्या डॉक्टर्सला पण मी ट्रेनिंग दिलेलं आहे, आणि मी बिलकुल 1 रुपया पण कमी करत नव्हतो. पण ते सगळं मला आता द्यायचंय नॉमिनल. याच्यावर मी तुमच्याकडून ते 10 लाखाची मला काही अपेक्षा नाही. फ्रँचायझी फी मी तुम्हाला सेंटर देऊन टाकणार आहे. ते सेंटर मी देणार. तुमच्या लोकांना तुम्ही कोणताही एक शिक्षक द्या, त्याला स्पोकन इंग्लिशचा ट्रेनर मी बनवणार आहे. त्याला कम्प्लीट ट्रेनर बनवेल, काउन्सिलर सुद्धा बनवेल फ्युचरमध्ये. तुम्हाला इन हाऊस काउन्सिलिंग सेंटर असेल, इन हाऊस स्पोकन इंग्लिश ट्रेनिंग असेल, तुम्ही पॅरेंट्सला ट्रेनिंग द्या, तुम्ही इन्कम घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. मी फक्त आणि फक्त नॉमिनल मेंटेन राहावं. कारण की काय ना, याच्यात अमेझॉन म्हणजे AWS वापरावं लागतं, तुमच्या ट्रेनर्सला सपोर्ट सिस्टम मला द्यावं लागतं. तर जे मेंटेनन्सची कॉस्ट आहे, कोर्स मटेरियलची कॉस्ट आहे, एकदम नॉमिनल. कुठं माझा 12,000चा कोर्स आणि कुठं मी फक्त 1-1.5 रुपये तुम्हाला कोर्स मटेरियलचं कॉस्ट लावणार आहे, ते फक्त मेंटेन व्हावं म्हणून. तर एवढ्या नॉमिनल याच्यावर प्रत्येक विद्यार्थ्यामागं तुम्हाला कोर्स मटेरियलचा एवढा नॉमिनल चार्ज लावून मी तुमचे ट्रेनर्स तयार करून देईल, सगळं देईल. आणि एवढंच नाही देणार, तुम्ही जर पूर्ण कॅटलॉग वाचला, मी 44 लाखाचे सॉफ्ट स्किल्स जे माझे स्वतःचे रिसर्च वाले आहेत ते मी फ्री ऑफ कॉस्ट देणार प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक ट्रस्टीला. बिकॉज वी आर लीडर्स. तुम्ही ट्रस्टी आहे, फार फार वरच्या लेवलवरचं कार्य आहे तुमचं. अहो, आणि जेवढे पण मोठे लीडर्स आहेत ना साहेब, मुकेश अंबानी पण आज पण रोज पुस्तक वाचतो. ते अपग्रेडेशनची फार गरज आहे, आणि ही भूक कधीच संपली नाही पाहिजे. किती केलं ना, तर आईन्स्टाईन पण म्हणला की मी अजून नेती अजून नाहीच पोहोचू शकत, मी शक्यच नाही, एवढं प्रचंड ज्ञानाचं आहे. तर ट्रस्टीसाठी सुद्धा मी अनेक सॉफ्ट स्किल्स, अनेक ट्रेनिंग्स देणार आहे. टीचर्स साठी सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट, त्याचे चार्ज नाही. तुम्ही फक्त हे सेल घ्या. तुम्ही फक्त विद्यार्थी तुमचे या कोर्ससाठी रजिस्टर करा. त्यांना शिकवण्यासाठी ट्रेनर मी तयार करून देतो. तुमचे शिक्षकांना इतर स्किल्स जे शाळा त्या मुलांना आहे ना खूप सुंदर वातावरणात, छान वातावरणात आनंदाने ते शिकावं, असे वेगवेगळे सॉफ्ट स्किल्स मी त्यांना ट्रेन करेल, त्यांना मी शिकवणार आहे. राईट. त्यानंतर ट्रस्टीसाठी का बरं? बिकॉज यू आर लीडर्स, यू हॅव टू लीड देम. तर तुम्ही त्यांना नेक्स्ट लेवलवर घेऊन जाऊ शकता. तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला देणार. आणि विद्यार्थ्यांना पण जो गॅप, माझं स्वप्न आहे की साऊथ मुंबई आणि साऊथ दिल्लीच्या मुलांना जे वातावरण, जे कम्युनिकेशन स्किल आणि ज्या ऑपॉर्च्युनिटीज, नॉट ओनली ॲटमॉस्फिअर, ऑपॉर्च्युनिटीज देण्यासाठी ते जे तयार असायला पाहिजे, ते सॉफ्ट स्किल्स सुद्धा मी मन मुराद त्यांना सगळे देणार आहे. तर हे सगळं द्यायचं भावना एवढीच आहे की आता आपल्या मुलांना आपली जबाबदारी आहे. हे पोरं आहे ना, हे बा, बिझनेस मी पण करतो, माझं सॉफ्टवेअर कंपनी आहे, माझं कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणजे 850 फ्रँचायझीकडून प्रॉपर पैसे घेतो मी. तिथं मला एक 12,000चं मी ऍडमिशन करून दिलं तर 6,000 मी घेतो. स्पष्ट सांगतो, म्हणजे ओपन सिक्रेट, माझ्याकडे लपणं छपणं माझ्याकडे नाहीच आहे. मी डायरेक्ट 6,000 घेतो, 6,000 त्यांना देतो. 6,000चं ऍडमिशन झालं, 3,000 मी घेतो, 3,000 त्यांना देतो. माझं प्रॉपर प्रॉफिट आहे. मार्केटिंगला मला 500-600च्या वर खर्च येत नाही, कारण मग आमच्याकडे बॉस लोक बसलेले डिजिटल मार्केटिंगमध्ये. माझी टीम फार जबरदस्त आहे, भगवंताची कृपा आहे. मी कदाचित ते मंदिराची सेवा गुरुच्या आज्ञेने करतोय म्हणून मला सहज चांगलेच लोक भेटतात. आवटे साहेबांनीच माझं ट्रेडमार्क 2008 मध्ये रजिस्टर करून दिलं. रेफीचं
रजिस्टर्ड फर्स्ट जे केलेले माझ्यामध्ये 2005 ला सुरू केलं आणि फायनल ट्रेडमार्क जे भेटले ते 2008 ला भेटलेले. तर यांनीच केलेले. हे माझ्या सत्संगी मित्राचे मित्र आमचे गजानन म्हणून, ऍडव्होकेट गजानन म्हणून आहे, ते आमचे सत्संगी याच्यातून मित्र झाले होते, त्यांचे बंधू आमचे सत्संगी. मग त्यातून हे भेटले आणि मग ते सुरुवात झाली. तर हे सगळं चांगल्या पद्धतीनेच हे क्वालिटी काम झालंय. पण आता प्लीज मी तुम्हाला आज माझ्या मिशन मध्ये जोडण्यासाठी पूर्णपणे अंतरातून इन्व्हाइट करतो. हे बघा, मी तुम्हाला तेही ओपनली सांगतो, तुमचे विद्यार्थी 1000-1500 रुपये, 1500 मी त्यांना 1-2 वर्षाचं मटेरियल देणार आहे. हा डिग्री कोर्स सारखा डिग्री कोर्स देणार आहे. म्हणजे 1500 स्पोकन साठी आणि 1500 पर्सनॅलिटीसाठी, असे 2 कोर्सेस आहेत. तर एवढ्या नॉमिनल याच्यात मी त्यांना 2 वर्षाचं मटेरियल देणार, 2 वर्षाचं काम त्यांच्या मागे करणार, फॉलोअप करणार, तुमच्या टीचर्सला सपोर्ट करणार आहे. तर हे जर ते विद्यार्थी देऊ शकत असतील, ते केपेबल असतील, त्यांच्याकडून घ्या. नाही, तुमच्या शाळेतल्या अल्युमिनी किंवा तुमच्याशी रिलेटेड लोकांकडून आपण फंड्स रेज करून करू. नाही, एखादी CSR ची कंपनी, पण कोणताही विद्यार्थी आहे ना या शिक्षणापासून वंचित नाही ठेवायचं. आपल्याला प्रत्येकाला द्यायचं म्हणजे द्यायचं. हर लेवलवर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. काही शाळा म्हणतात की याच्यामध्ये एक ऑफर आहे की बाबा 3000 तुम्ही चार्ज करा स्पोकन साठी, 1.5 तुम्ही ठेवा, 1.5 आम्हाला द्या. काही शाळा म्हणतात की आम्हाला नाही पाहिजे 1.5, तुम्ही 1.5 मध्येच त्यांना द्या. ती तुमची मर्जी असेल. आणि ते 1.5 ते विद्यार्थी देऊ शकत असतील, तसं नाही तर कोणाकडून आपण डोनेशन्स घेऊ किंवा CSR मधून डोनेशन घेऊ, काही करू, पण कोणत्याही विद्यार्थ्याला याच्यातून वंचित ठेवायचं नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायची ताकद माझी आहे, तयारी माझी आहे. माझ्याकडे आज 850 लोकांची टीम आहे जी कायम तुम्हाला सपोर्ट करायला बसली. मी त्यांना पण फ्रँचायझी दिले तेव्हा सांगितलं होतं की मी फ्रँचायझी इन्कम साठी देत नाहीये. माझा तो व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना वाटतो, जो फार पूर्वी मी युट्यूबवर टाकलेला आहे. त्यात तुम्ही ऐकू शकताल की मी त्यावेळेसही त्यांना सांगितलेलं होतं की माझं पॅशन माझ्या देशाची सेवा करणं आहे. मला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही पागल म्हणा तर पागल आहे मी, कारण की मी दिलं आयुष्य 28 वर्ष. आता मला काही पैसे आणि खरंच आहे ना, मी जसं कार्याच्या मागे पळतोय ना, पैसे खरंच कमी नाही पडते साहेब. पैसे येत आहेत. आणि माझी आता इच्छा आहे, तुम्ही खूप मोठे लीडर्स आहात, तुम्ही शाळेचे लीडर्स आहात, तर चला आपण खांद्याला खांदा लावून चला काहीतरी असं कार्य करू, चमत्कारिक कार्य करू की प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यभर, आज माझी 20 वर्ष जुना विद्यार्थी सुद्धा आजही येऊन पाया पडून जातो, तर त्यात समाधान आहे की मी त्याला काहीतरी दिलं. तर असं काहीतरी देऊ की तो जो पाया पडतो ना त्याला आपण जागलं. तो जो आपला रिस्पेक्ट होतो ना की तू मला 1 रुपया फी दिली, चला मी तुला 1 लाखाचं तुला गिफ्ट दिलं, असं काहीतरी रिटर्न करा. माझे गुरु म्हणतात किसी से 10 रुपये लो ना उसके लिए 100 रुपया का काम करो, उसके लिए अपने आप को मिटाने की ताकत रखो. आणि मी अशा गुरुचा चेला आहे. माझ्या गुरूंच्या गुरूंनी काकाजी महाराज, त्यांनी लिटरली सर फर्स्ट प्लॅनिंग कमिशनचा व्हाईस प्रेसिडेंट बनण्याची ऑफर होती त्यांना. पूर्ण भारताचे युरिया इम्पोर्ट करणारे हे माझ्या गुरूंचे गुरु दादूभाई पटेल. पण एवढं सगळं असताना फक्त आध्यात्मिकता आणि सामाजिक सेवा करायचं, तर त्या सगळ्या ऑफर्स त्यांनी हे केलेले आहे, सोडून दिलेले आहे. माझ्या गुरूंना आणि त्याच संस्काराचे माझे गुरु भरतभाई महाराज आणि वशीभाई महाराज, ते मला सांगतात, मी एकदा त्यांना ऑफर घेऊन गेलो की आज ही प्रॉपर्टी 10 रुपयाची आहे, फक्त 2 महिन्यात ती 100ची होणार आहे. तर माझे गुरु पण तितकेच निर्लोभी आहे. त्यांचा मी चेला आहे. त्यांनी काय सांगितलं, इतना पैसा कमा के क्या करेंगा नरेश. इतक्या सिंपल याच्यात माझ्यातला अंतरातला लोभ त्यांनी काढून टाकला. तर तो लोभ त्यांच्या कृपेने हा निघालेला आहे आणि आता फक्त पॅशन राहिलेलं आहे. चला सोबत काम करू, एवढीच माझी विनंती आहे. आज आम्ही हे रजिस्ट्रेशनसाठी याच्यासाठी आम्ही हे देतोय. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची मदत होईल, पण आपल्याला या प्रत्येक विद्यार्थ्यांचं भलं करायचंय. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आवटे सर हे आमच्या रेफीच्या सुरुवातीपासून त्यांनी ते रजिस्ट्रेशन पासून आहे. तुम्ही त्यांचे सगळे आवटे सरांचे मित्र आहात. तर मी तुम्हाला एक ऍडिशनल ऑफर देतो माझ्या अंतरातून, की जे 1500 स्पोकनचे वेगळे आणि पर्सनॅलिटीचे 1500 वेगळे, असे 2 त्यांना भरावं लागेल ना, सोडून द्या. कोणतेही एकासाठी रजिस्टर करा, दुसरं मी फ्री गिफ्ट आज तुम्हाला देतो, माझ्याकडून देतो. पहिल्या ह्या माझ्या काही हे संभाजीनगर आहे ना, हे माझं घर आहे. माझ्या घरातल्या लोकांसाठी पण मी नाही करू शकलो, तो मग काय, फक्त मेंटेनन्स साठी मला ते लागणार आहे ते 1.5, तर ते मी दुसऱ्या पुढच्या जिल्ह्यात आणि पूर्ण भारतातून तिथून मी घेईल.
पण सध्या आपल्या संभाजीनगरातल्या लोकांकडून तेही नाही घेणार. आणि सर माझा फार मोठा कोर्स आहे, मी 35,000, तुम्ही सरांकडे त्याचे रेफरन्स आहेत, 35,000 मी घ्यायचो, ते मी फ्रीमध्ये देतोय. 44 लाखाचे सॉफ्ट स्किल्स ते फ्रीमध्ये देतोय. तर चला आपण सोबत मिळून या विद्यार्थ्यांना काहीतरी देऊ. मी माझं कार्ड तुम्हाला देतो. आपण आता पण भेटणारच आहोत. तुम्हाला कोणत्याही लेवलवर हे करायचं असेल, मदत करायची असेल तर ते करू. पण आज जे कोणी यांना अक्षय सरांना कन्फर्मेशन देतील त्यांना माझ्याकडून सेल सोबत पीडीसी सुद्धा मी गिफ्ट मध्ये देतो. यू रजिस्टर ओनली फॉर सेल और आयदर यू रजिस्टर ओनली फॉर पीडीसी, आय विल प्रोव्हाइड यू सेल. तर अशा पद्धतीने सेल, सेंटर फॉर इंग्लिश लँग्वेज, अँड पीडीसी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेंटर, हे दोन्ही देण्याची भावना मी इथं घेऊन आलोय. आणि तुम्ही इतकं प्रेमाने, इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ऐकलं. आणि आवटे सर, सोनवणे सर आणि तुम्ही सगळ्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज करून तुमचा गेट टुगेदर मध्ये आम्हाला सुद्धा बोलायचा हे चान्स दिला. आणि हे अवॉर्ड सेरेमनी, अवॉर्ड आम्ही हे देतो, हे आम्ही ऑलरेडी मानतो यू आर एक्सलंट इन एज्युकेशन. कारण की ऑलरेडी तुम्ही ट्रस्टी आहात. एवढं मोठी संस्था उभं करणं मजाक नाहीये, खूप पेनफुल गोष्ट आहे आणि ती तुम्ही सक्सेसफुली केलेली आहे. तर यासाठीच आम्ही तुम्हाला आज आमच्या रेफी रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे अवॉर्ड सुद्धा देणार आहोत, एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड. हा अवॉर्ड हा आपल्याला एक बॉन्ड होणार आहे. आणि तुमच्यासाठी खूप काही, मी माझं 28 वर्ष रिसर्च मध्ये घातले तर सर माझ्याकडे 200 अजून रिसर्च बेस्ड प्रोग्राम आहेत, जे 1 बाय 1 मी तुम्हाला देतच राहणार आहे, मॅक्सिमम सगळं देत राहणार आहे. तर या भावनेने मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आपल्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपने केलंय. फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप काय आहे ही कन्सेप्ट पण बरेच काही जण नवीन आहेत, त्यांना पण कळणं आवश्यक आहे. साधारण लॉकडाऊन मध्ये आम्ही सगळे मित्र शाळा कशा चालवल्या आम्हाला माहिती आहे, ऑनलाईन वगैरे. आणि त्या दरम्यानच आम्ही सगळे मित्र की कुणाला तरी आपण आता भेटावं, आणि ते शक्यच होत नव्हतं. मग आम्ही सगळ्यात पहिलं लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन मध्ये पहिलं गेट टुगेदर घेतलं. वागचोरे सर होते, जिवरक सर, फाळके सर, कदम सर, आमचे साडू, म्हणजे सोमासे सर, ही सगळी मंडळी आम्ही ठरवलं की आपण सगळ्या सीमा आता ओलांडायच्या आणि कुठेतरी भेटायचं. आणि मग आम्ही सगळ्यात पहिलं फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप जिथं स्थापन झाला तो म्हणजे आमचे राज्यपाल कुठे गेले, हा, राज्यपालांनी मनावर घेतलं की म्हणजे आपल्याला आता खुलताबादलाच घ्यायचा, आपल्या दोघांच्या प्रश्न, पहिला कार्यक्रम आपल्या तालुक्यात घ्यायचा. आम्ही म्हैसमाळला तो कार्यक्रम घेतला. आणि म्हणजे कल्पना नाही केली जाणार, इतका सगळेजण जी सगळी आली त्यावेळेस, म्हणजे आमच्या गाडीचा ताफा एवढ्या लॉकडाऊन मध्ये पण आम्हाला कोणी थांबू शकतं नाही, कारण प्रत्येक डायरेक्टर आणि प्रत्येक जणांकडे कार आहे, प्रत्येकाला लॉकडाऊन मध्ये ज्याची त्याची कार घेऊन येणं गरजेचंच होतं. तर त्या कारचा ताफाच एवढा लांबा होता आमचा त्या घाटातून उतरताना की आम्हाला कोणी थांबवलं नाही. तर तिथं खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. खंत फक्त एका गोष्टीची आहे की फ्रेंड्स फॉर एव्हर मधला आमचा एक हिरा तो आम्ही गमावला, ते म्हणजे सचिन पवार सर. मी सर्वप्रथम आपण सचिन पवार सरांना 1-2 मिनिटं आपल्या जागेवर उभं राहून पहिले श्रद्धांजली अर्पण करूयात. धन्यवाद. जो ग्रुप आपला, ज्या ग्रुपमध्ये आता आपण सगळेजण होलीफेथचा जो आपण सत्कार समारोहाचा जो ग्रुप आहे, त्याचा ग्रुपचं जर वरती क्रिएटेड बाय जर आपण बघितलं तर तो हा ग्रुप सुद्धा पहिले फ्रेंड्स फॉर एव्हर नावाने होता. एक सगळे मेन फ्रेंड्स फॉर एव्हरची एक नियोजन कमिटीचा एक वेगळा ग्रुप आहे. आणि सत्कार सोहळ्यासाठी हा जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये, हा सुद्धा क्रिएट सचिन सरांनी केला होता. आणि आज म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरारीने सगळ्यांच्या सोबत असायचे, सगळ्यात पुढे असायचे, आणि प्रत्येक कार्यक्रमाला सगळ्यांना हुरूप द्यायचं काम सचिन सर करायचे. आज त्यांची खंत या ठिकाणी खूप मोठी आहे, परंतु त्यांचे विजन्स आम्ही सगळेजण सोबत घेऊन चालतोय. आणि त्यानंतर आम्ही पहिला कार्यक्रम म्हैसमाळचा झाला. त्यानंतर पुन्हा असं ठरलं की काही दिवसानंतर की आता पुन्हा एकदा आपलं गेट टुगेदर व्हावं, पण कुठेतरी बाहेर व्हावं. मग त्यानंतर आम्ही एक मोठा पुरस्कार वितरण सोहळा करायचं ठरवलं. आणि त्यासाठी आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप या दोन्हींनी संयुक्त विद्यमाने 3 दिवसाचा सोहळा हा गोव्यामध्ये ठेवला, तोही लॉकडाऊनच्या दुसऱ्या पर्वामध्ये. तोही अतिशय चांगला झाला. त्या कार्यक्रमाला सुद्धा जवळपास
3 दिवस आम्ही सगळे संस्था चालक, कारण आपण ज्यावेळेस काम करत असतो आपल्याला अडचणी येत असतात दररोज काही ना काही. सकाळी मी मुद्दाम सरांना सांगत होतो, म्हणलं सर आमच्या अडचणी अशा असतात, 6 वाजता पहिला फोन जर वाजला तर समजून घ्यायचं आज ड्रायव्हर आला नाही, किंवा ड्रायव्हरनी पोराला सोडून पुढच्या स्टॉपवर निघून गेला. आणि मग आम्हाला ऑनलाईन लेक्चर संध्याकाळी जर म्हटलं तर शक्यच होत नाही म्हटलं, जर कारण सकाळी आमची ही हाल असते आणि आम्हाला संध्याकाळी रिलॅक्स कुठेतरी लेकरा बाळासोबत आम्ही घालवतो, त्याच्यामुळे संध्याकाळी आम्हाला ऑनलाईन लेक्चर शक्यच होत नाही म्हटलं. त्याच्यामुळे आपल्याला फिजिकली सगळ्यांना एक छान आपण गेट टुगेदर यावेळेस ठेवू. तर आमचा तो सेकंड सोहळा गोव्याचा खूप सुंदर झाला. आणि त्यावेळेस सुद्धा सर्वोत्कृष्ट ग्रामीण शाळेचा पुरस्कार काय माहित तो त्यावेळेस दिला गेला, तो सचिन सरांनाच दिला गेला होता. कारण ग्रामीण शाळेमध्ये 2 होते, एक तर आपली होलीफेत आणि एक सचिन सरांची. त्यावेळेस सोनवणे सर म्हणणे सचिन सरांना द्या, त्यांना आता सीबीएसई आणायचंय, त्यांना तो काम आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा आणि फ्रेंड्स फॉर एव्हरचा तो पहिला पुरस्कार वितरण सोहळा होता आणि सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून आम्ही सचिन सरांना त्यावेळेस पुरस्कार दिला होता. तर तो एक मोठा सोहळा त्यावेळेस झाला. आणि आता बरेच दिवसाचा कार्यक्रम घ्यायचा, परंतु एकीकडे आम्ही सगळे दुःखात पण होतो, सगळे मित्रपरिवार. परंतु आता दुःख विसरून सगळ्यात पुन्हा ते विजन चालू करणं, एकत्र येणं गरजेचं होतं. म्हणून खूप मोठा कार्यक्रम न घेता हा कार्यक्रम आपण छोटे कानेक होत नाही पण कुठेतरी घ्यावा म्हणून चाचपणी सुरू झाली. आणि मग आम्ही हिरण्य रिसॉर्ट असे 2-4 रिसॉर्ट बघितले, परंतु मन मानत नव्हतं. म्हणून कुठेतरी हे आपल्या जवळच कार्यक्रम ठेवावा, आपल्या इथंच कार्यक्रम ठेवावा असं ठरलं. आणि मग सोनवणे सरांना आम्ही सगळे एकत्र आलो आणि एक गेट टुगेदर ठेवायचं फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपचं. परंतु फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपला थोडंसं अजून आपली जी मित्र परिवार आहे त्या सगळ्यांना पण एकत्र आपल्याला बसता आलं पाहिजे. कारण सगळेच आम्ही 15-20 जण फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपचे मेंबर्स आहोत, परंतु बाकी सगळी पण आपली संस्थालक मित्र परिवार आपण दररोज भेटतो, उठतो बसतो, परंतु सगळ्यांना एकत्र येण्याचं एक व्यासपीठ असावं. कारण काय होतं, आपण संघटनेच्या बॅनरखाली किंवा कुठल्या बॅनरखाली एकत्र आलो तर कोणी या संघटनेत असतो, कोणी त्या संघटनेत असतो, तिथला तो प्रोटोकॉल असतो. इथं कुठं स्टेज नाही, सगळेजण आपण स्टेजवरच. म्हणून इथं कोणी मोठा नाही की फ्रेंड्स फॉर मध्ये कोणी अध्यक्ष नाही, कोणी उपाध्यक्ष नाही. जेवढं सरांनी आम्हाला पहिलेच सांगितलं, सर आपल्याला सगळ्यांना समान आपल्याला ठेवायचंय, कोणीच आपल्यामध्ये मोठा कोणी नाही. कारण ते केलं तर मग सगळ्यांचा इगो सुरू होतो. आमचं खुलताबाद सगळ्यात लवकर आलेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. तर असं करत आम्ही हा फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप स्थापन झाला. आणि मेन उद्देश फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपचा एकत्र येणं, एकमेकाच्या सुखामध्ये आपण गेलो नाही परंतु दुःखामध्ये तरी आपण सगळ्यांच्या उभं राहावं, ही आमची मूळ कन्सेप्ट होती. आणि त्या कन्सेप्टला आम्ही सगळेजण आज मला आठवतं की मरकड सरांचा दिवाळीच्या दिवशी अपघात झाला होता. अपघात कसा झाला होता तो सांगत नाही, परंतु अपघात झाल्यानंतर त्यांच्या पहिले आम्ही सगळे हॉस्पिटलला होतो. म्हणजे त्यांचा अपघात झाला, त्यांना आणायच्या पहिले आम्ही सगळे हॉस्पिटलला होतो. आणि विनोदाचा भाग सोडा, परंतु अपघाताच्या वेळेला तो करता मनुष्य तो काय सिच्युएशन मध्ये असतो आपल्याला माहितीये. आणि त्यावेळेस जर 20 लोकांनी 10-10 हजार रुपये जरी दिले आणि ते मागायची गरज नाही पडत, म्हणजे 1-2 जणच आमच्या अशी येऊन जातात, सर असतील किंवा पाळके सर असतील, युवरेक सर असतील, पहिले अर्जंट 1 लाख 2 लाख रुपयांना देऊन टाका, मग नंतर सांगतात सर आपण 2 लाख रुपये दिले, 10-10 हजार रुपये द्या. म्हणजे त्यावेळेला जी की 1-2 लाखाची जी पहिल्या मिनिटाला जी मदत असते ना ती खूप महत्वाची असते. हा झाला आर्थिक. त्यानंतर म्हणजे तो व्यक्ती त्याची, आणि अजून थोडं सचिन सरांच्या वेळेसारखं जर दुःख आलं एखाद्याच्या तर ती व्यक्ती त्यांच्या टेन्शन मध्ये असते. त्यांच्या नातेवाईकांना कॉलच काही माहित नसतं, शाळेचं माहित नसतं, पूर्ण प्लॅनिंग माहित नसतं की माणसाचे डिसिजन काय घ्यावं, कारण सगळेजण दुःखात असतात. सचिन सरांच्या वेळेस इतकी दुःखद घटना घडली होती की त्यांना ज्या गाडीत आणलं जात होतं त्या गाडीला मला वाटतं जमाळ्याच्या जवळ गाडी बंद पडली. पहिला फोन कोणाला करावा होता? फाळके सरांना. 10व्या मिनिटाला सर जिथं होते तिथून त्यांची गाडी जिथं बंद पडली होती अँब्युलन्स तिथं पोहोचले, तिथून त्यांना गाडीत घेतलं आणि दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. पण आमचं दुर्दैव की त्यांना आम्ही वाचू नाही शकलो. परंतु त्या दिवशी रात्री आम्ही सगळे मित्रमंडळी त्या दवाखान्यामध्ये होतो. कारण आपल्या शाळेला अडचणी येतील वगैरे हे सगळं ठीक आहे, परंतु एकमेकाला जिव्हाळा निर्माण करणं हे फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपचं मुख्य उद्देश आहे. की अडचणीच्या वेळेस त्या व्यक्तीची घरची लोक समोर येणं किंवा ते त्यांच्या दुःखात असतात त्यावेळेस आपण उभं राहणं. आणि दोन्ही वेळेस आम्हाला दोनच वेळेस म्हणजे देवाचा आमच्यावर चांगली कृपा आहे की आम्हाला एकच मोठं दुःख आम्हाला दिलं, पण दुसरं एक अपघात सरांचा झाला होता. तर त्यावेळेला आम्हाला की ज्या उद्देशाने खरं आम्ही सुरू केलं होतं की ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आपण धावून जायचं. मग शाळेच्या अडचणीमध्ये कधी कोणाला गरज नाही पडली, परंतु वैयक्तिक अडचणीमध्ये आम्ही सख्या भावासारखं एकमेकाच्या पाठीमागे उभं राहण्याचा जो संकल्प आमचा होता तो आम्ही या 1-2 वेळेस आम्ही पार पाडला. आणि यानंतरही
पुरस्कार वितरण सोहळा किंवा गेट टुगेदर हे एक बहाणा आहे की त्या निमित्ताने आपल्या एकमेकांच्या ओळखी होणं गरजेचं आहे. ओळख होते, परिचय होतो, कोणाची शाळा कुठल्या लेवलला आहे, कुठल्या परिस्थितीत आहे, काय कोणाला मदत करता येईल, आणि जिथे जिथे जी मदत शक्य होईल. सरांसारखे माझे अगदी ज्या त्या विषयामध्ये रिसर्च करणारी खूप सारी मंडळी आहेत की त्यात मग आज गेट टुगेदर ठेवायचं तर आपण अजून काय आपल्याला एखादी तरी काहीतरी गोष्ट एकमेकांसोबत शेअर करता आली पाहिजे. सरांच्या सोबत अनेक वर्षापासून असताना त्यांनी आमच्या वकील लोकांसाठी, डॉक्टर लोकांसाठी जे कोर्सेस चालू केले होते, म्हटलं सर आमच्या इंग्लिश मीडियमसाठी पण सुरू करा. कारण आमचे टीचर मेनली काय सांगितलं सरांचे, काही ठिकाणी त्यांचे वैयक्तिक ट्रेनर आहेत. म्हटलं सर आमच्याच घरातला एक मेंबर शाळेमध्ये किमान आहे, पहिले त्यांना तुम्ही ट्रेन करा, बाकी टीचर्सचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घेऊ. आमचाच एक ट्रेनर तयार होईल आणि तो आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या टीचरला ट्रेन करेल. पण आमच्या संस्था चालकांसाठी टीचरसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इंग्लिश स्पीकिंग ते तुम्ही स्वतः घ्या. मग सर त्या पद्धतीनं वर्कआउट आपण आता पुढच्या भविष्यामध्ये करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचं सजेशन्स फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपला आहे की एक अब्रॉडमध्ये एक पुरस्कार वितरण सोहळा आणि एक गेट टुगेदर घ्यावं. तर ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे तर ती डेट आपण लवकर, बरोबर पाळके सर, तर सगळ्यांची संमती असेल एक विदेशामध्ये घ्यावा. तर कृपया 50,000च्या आतल्या बजेटमध्ये आपण तो कार्यक्रम घेणार आहे. तर ज्यांची येण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया हात वरती करा. तो आपण तारीख वेळ, ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही आपण ते पासपोर्ट करून करू. हे बघा, आपण आपल्या दररोजच्या व्यापामध्ये किती व्यस्त असतो ते आपल्याला माहितीये. परंतु दिवाळीच्या सुट्ट्यात किंवा आपल्या ज्यावेळेस 4-5 आपले पोरच आपले विचार, अरे तुम्ही सगळं केलं आणि एक देश पण फिरून नाही आले, म्हणून पुढचा हा तो आपल्या शाळेच्या सुट्ट्यानंतर आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन झाल्यानंतर राहील. आणि 50 ते 60,000च्या बजेटच्या तो पण आपण प्लॅन करणार आहोत लवकर. आपण सगळेजण पुन्हा, कारण आपण आता जिल्ह्यामध्ये गोव्यामध्ये झेंडे काढले आणि खूप चांगले कार्यक्रम केले आणि आता आपल्याला विदेशामध्ये, आणि तो कार्यक्रम असा असेल की हौशे गौशे नऊशे सगळे आपण त्याला घेऊन जाऊ. कारण हाऊस विदेशात जाण्याची विमानात सगळ्यांना आहे, विमानात जवळपास सगळे बसतात, पण विदेशात जाण्याची एक वेगळी हाऊस असते. हाऊस म्हणून फिरायला पण वेगळे देश भेटतात आणि गवसाला पण आपल्याला तिथं वेगवेगळ्या शाळा पण आपण गवसून येऊ ना, काय तिथं नेमकं. कारण आपण शाळेमध्ये कुठल्याही गेलो तर आपण काहीतरी नवीन गवसत असतो, शोधत असतो. गवशी म्हणजे मग गावरान भाषा आहे, पण गवसणं म्हणजे शोधणं. तर आपल्याला त्या ठिकाणी त्या देशात गेल्यानंतर आपण जर एवढे लोक जर त्या देशात जाणार असेल, तिथला शिक्षण मंत्री आपल्या स्वागताला येईल, कदाचित राष्ट्रपती पण त्या स्वागताला येईल. आपण अमेरिकाने जाणार आहे, आपण छोटा देश निवडू, म्हणजे त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष पण म्हणणार आहे 50 लोक आमच्याला. आणि एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा तिथला शिक्षण मंत्री आपलं स्वागत करत असेल तर आपल्यासारखं मोठं माणूस कोण नाही. तसं आपल्याला लंडन पार्लमेंटला पण सगळ्यांना आहे इन्व्हिटेशन, पण तो खर्च जास्त आहे, त्यामुळे आपण ते पुढे भविष्यामध्ये कुठेतरी करू. कारण लंडन पार्लमेंट जाण्यानं विजा, पासपोर्ट तो 1.5-2 लाखाच्या पुढे खर्च जातो. पहिला कार्यक्रम आपण फिनलँड सुद्धा खूप मोठा हब आहे, तर आपण तो पण त्याचं पण बजेट काढू आणि त्या कंट्रीचं 50-60 हजारापर्यंत, कारण पहिला दौरा राहील त्यामुळे आपण तसं नियोजन करू. त्याच्यासाठी सुद्धा तिथलं स्टे आणि अकोमोडेशन जर आपल्याला कोणी स्पॉन्सर केलं तर ते पण बघू. त्यानंतर आजचा पुरस्कार सोहळ्याला, आजचं गेट टुगेदर होतं पण पुरस्कार सोहळा असं नाव का दिलं गेलं ते पण एक महत्वाचं आहे. कारण सगळे म्हणणारे अचानक पुरस्कार, तर आपल्या सगळ्यांचे एक मित्र ते नगरसेवक झाले आणि मला त्यांचा सत्कार करायचा होता. मग मी सोनून सर वगैरे यांना सगळ्यांना बोललो, सगळ्यांनी होकार दिला आणि मग त्यांना बोललो, म्हणलं सर तुमचा सत्कार करायचा आहे. म्हणे काय वेळ झाले का, माझा एकटा सत्कार नाही करायचा तर सगळ्यांचा करायचा. मग पहिले हा कार्यक्रम औरंगाबादला होता, पण म्हटलं त्यांचा सत्कार ठेवायचा आहे आणि त्यांच्या शहरामध्ये आपण जाऊन करू तर तो खऱ्या अर्थाने सन्मान राहील. तर त्यामुळे आणि त्यांची विनंती होती की सर माझा एकट्याचं न करता सगळेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात, त्यातल्या मी आज नगरसेवक झालो आणि अचानक झाले, ते पण ऍक्सिडेंटल नगरसेवक आहे. त्यांना ज्या दिवशी त्यांच्या फॉर्मला डमी फॉर्म म्हणून त्यांचा भरला होता आणि बी फॉर्म लागल्यानंतर त्यांना तिथून फोन आला, सर तुमच्या फॉर्मला बी फॉर्म लागला, विड्रॉ करायला येऊ नका. आणि खूप चांगल्या मताने सर निवडून आले आणि त्यांनी त्यांचे सोबतचे लोक पण खूप चांगल्या मताने निवडून आले. आणि म्हणून सरांची इच्छा होती की माझा एकट्याचा न करता आपण सगळ्यांचा सत्कार, सगळ्यांचा सन्मान पहिले करू आणि मग माझा सत्कार करू. म्हणून आपण सरांचा विशेष सत्कार देखील करणार आहोत. पण त्यांच्या आग्रहाप्रमाणे आपण पहिले सगळे आपली जी पाहुणी मंडळी, जी संचालक मंडळी त्यांचा सत्कार करून मग आपण सरांचा मुख्य सत्कार सोहळा या ठिकाणी करू. तर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजूया की आपल्यातले सिद्धेश्वर आहेर सर, इरा इंटरनॅशनल स्कूलचे हा नाही, इरा ग्रुप डिझॉल्व्ह झालेला आहे, इरा ग्रुप स्वतंत्र झालेला आहे. त्यामुळे आम्ही आता स्वतंत्र राज्य स्थापन केले राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली.
अच्छा, तर सरांनी म्हटलं तर माझं शेवटी करा, परंतु सरांचं मताला अनुमोदन देऊन आपण सरांचा विशेष सत्कार पहिले या ठिकाणी घेऊ. मला असं वाटतं की सगळे मान्यवर त्या सत्कार सोहळ्याला सगळेच दिसले पाहिजे. तर मग सरांना असं घेऊन इकडून फोटो येईल का व्यवस्थित? नाही नाही, सत्कार इथं सरांनी इथंच घेऊ आणि सगळीच मंडळी अशी बसलेली असतील तरी चला, म्हणजे सगळे येतील असं हिशोबात. तर आपण या ठिकाणी 40गाववरनं उमाकांत ठाकूर सर या ठिकाणी आलेत. त्यांनाच विनंती करतो की त्यांनी सरांचा या ठिकाणी, कारण त्यांचा इरा ग्रुपचा आम्ही तिघही सोबतचे आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्या तर आपण सगळ्यांनी कृपा, आणि विशेष म्हणजे तो सत्कार सोहळा माझ्या स्टाईलने, म्हणजे मी प्रत्येकाच्या वाढदिवसाला ज्या त्यांच्या वजना इतका हार देतो, तर त्याच स्टाईलने आपण करणारे सरांच्या वजना इतका आपण हार सरांना घालून सरांचा पहिले सत्कार करू. त्यांना एकट्याला ते ओझं असे उचलणार नाही. सर खरंच बोलल्याप्रमाणे करता. दोघांच्या वजन इतकं. यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे. मी रत्नाकर सरांना विनंती करतो, माननीय संस्थापकांचं इथे स्वागत सत्कार करण्यात येत आहे. आदिनाथ वाकळे सर, डॉक्टर बीबी चव्हाण, मिलिटरी स्कूल, खांडेपिंपळगाव, यांना विनंती करतो की त्यांनी आपलं डॉक्टर विकास जीवराज सर यांना विनंती करतो. सुरेश वागचौरे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. सरस्वती विद्या मंदिर, पिशवी द्या. हा पुढचं नाव घ्या. श्री गजानन नालमवार सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. श्री उमाकांत तुकाराम ठाकूर सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. उमाकांत ठाकूर सर,
श्री अशोक रामराव गोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. अशोक गोरे सर. कैलाश कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. कैलाश कदम सर. श्री सुनील मरकट सर यांनी यावं. हां सर. श्री दशरथ समत सोमासे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावे. दशरथ सोमासे सर. संतोष शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. श्री किशोर शिवाजी नागरे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. किशोर नागरे सर. केशव कानेटकर सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. केशव कानेटकर सर. श्री विश्वांबर नलावडे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. विश्वांबर नलावडे सर. सतीश साळुंके सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. सतीश साळुंके सर. श्री अरुण पाटे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. अरुण पाटे सर. अरुण पाटे सर. श्री संदीप पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं.
श्री संदीप पवार सर, राजू अंकुश, अच्छा बर. सोमनाथ काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. सोमनाथ काळे सर, प्रशांत नारके सरांना विनंती करतो की त्यांनी यावं. प्रशांत नारके सर, नरके सर, प्रशांत नरके सर, योगेश धनोरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. योगेश धनोरकर सर, योगेश धनोरकर सर, श्री विलास रामदास साळुंके सर, श्री राम नरके सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. श्री राम नरके सर, संतोष झालं ना ते? परत एकदा करू. झाले संतोष शिंदे सरांचं झालं. कदम सरांचं पण झालं. कैलाश कदम सर 8 नंबरवर झालं. हां, श्री पठाण सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. पठाण सर, श्री राहुल दुबे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. श्री राहुल दुबे सर, राहुल दुबे सर, श्री गजानन गव्हाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावे. श्री गणेश घुगे सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. श्री गणेश घुगे सर, श्री निवृत्ती भडक सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं.
अरे मागं सर कसं घेते एक मिनिट त्यांची सत्कार झालेली तर मी एकदा लाईन लावली तर बरं होईल बाकीचे चालू हो बाकीचे जेव्हा चालू झालेलं आहे थोडे सत्कार बाकी आहे त्यांनी फक्त थांबा राजेंद्र जीवरक सर यांना विनंती करतो की त्यांनी यावं. श्री संतोष सोनोने सर, समाधान सोनोने सर, संतोष सोनोने सर, समाधान सर दोन्ही पण यावे. श्री युनिक पब्लिक स्कूल सुलतानपूर यांचे सर यावे. युनिक आदित्य दायके सर. हो सर. श्री 2 संस्कृती गुरुकुल स्कूल पवार सर यांनी यावं. आदित्य गायके सर आणि पवार सर आणि हे प्रगती बाल विद्या मंदिर दांडेकर सर यांनी पण यावे.